श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्रासैक कर्मणे तत्पादांबुर्गद्वन्द्व सेवा निर्मल चेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण तिसरे श्लोक क्रमांक 3 आणि 4. तर इदानीम अन्नमयस्य स्वरूपम तद अनात्मत्वं च दर्शयति. मागे सांगितलं की ते अन्नमयापासून तर आनंदमय कोशापर्यंत जी परंपरा आहे ती गुहा शब्दाने सांगितली जाते. तर या म्हणून आता या श्लोकामध्ये इदानीम या श्लोकामध्ये अन्नमयस्य स्वरूपम, ते अन्नमय जे शरीर आहे ते अन्नमय शरीर किंवा कोश, त्या अन्नमय कोशाचं स्वरूप सांगून तद अनात्मत्वंच दर्शयति, त्याला अनात्मत्वात आम्ही दाखवतो. इदानीम अन्नमयस्य स्वरूपम तद अनात्मत्वं च दर्शयति. म्हणजे या श्लोकामध्ये अन्नमय कोशाचं स्वरूप सांगून त्याला आम्ही आता अनात्मत्व दाखवतो. पितृभुक्तान्नजाद्वीर्यात् पितृभुक्तान्नजाद्वीर्यात् जातोऽन्नेनैव वर्धते जातोऽन्नेनैव वर्धते देहस्सोऽन्नमयोनात्मा देहस्सोऽन्नमयोनात्मा प्राक्चोर्ध्वं तद्भावतः प्राक्चोर्ध्वं तद्भावतः. पितृभुक्त अन्नजात नाम मातृपितृभुक्तात यवव्रीहादी लक्षणात अन्नात. तर मातृपितृभुक्तात म्हणजे आई आणि वडिलांनी खाल्लेलं. व्रीही आदी म्हणजे यव म्हणजे जवस, व्रीही म्हणजे तांदूळ इत्यादी. यव म्हणजे जवस, व्रीही म्हणजे तांदूळादी लक्षणात. तांदूळादी हे आहे स्वरूप ज्या अन्नाचं, जवस तांदूळादी हे आहे स्वरूप ज्या अन्नाचं, त्या अन्नामुळे किंवा त्या अन्नापासून. जायमानम यद वीर्यम अस्ति, उत्पन्न झालेलं जे वीर्य आहे. म्हणजे काय सांगितलं, आई आणि वडिलांनी खाल्लेलं जे अन्न आहे, भुक्तात म्हणजे ग्रहण केलेलं जे अन्न कोणतं, तर यवव्रीह्यादी म्हणजे सगळंच प्रकारचं, फक्त त्यांनी उपलक्षणार्थ तेवढं घेतलं. म्हणजे जवस तांदूळादी हे जे आहे अन्न आहे, हे आहे स्वरूप ज्या अन्नाचं, त्या अन्नापासून. जायमानम उत्पन्न झालेलं, ज्या अन्नापासून उत्पन्न झालेलं जे वीर्य आहे, वीर्य असती. तस्मात् वीर्यात यहा देह जातः, त्या वीर्यापासून हा देह उत्पन्न होतो. तस्मात् वीर्यात, त्या वीर्यापासून. यहा देह जो देह, जिहा म्हणजे जो देह, जातः उत्पन्न झाला किंवा उत्पन्न होतो. आलं एवढं सांगा. पितृभुक्त अन्नजात नाम मातृपितृभुक्तात यवव्रीह्यादी लक्षणात अन्नात जायमानं यद वीर्यम् अस्ति तस्मात् वीर्यात् यो यहा देहः जातः. म्हणजे मातृपितृभुक्तात म्हणजे आई आणि वडिलांनी खाल्लेलं यवव्रीह्यादी म्हणजे जवस तांदूळ हे आहे स्वरूप ज्या अन्नाचं. अशा त्या अन्नापासून अन्नात जायमानम उत्पन्न झालेले जे यद वीर्यम असते, जे वीर्य आहे. तस्मात् वीर्यात यहा देह जातः, त्या वीर्यापासून जो देह उत्पन्न होतो. च आणि यहा जनन अनंतरम क्षीरादी अन्नेन एव वर्धते. आणि जो जन्मानंतर म्हणजे उत्पन्न झाल्याच्या नंतर क्षीराधिक अन्नाने वाढतो, म्हणजे दुधाधिक अन्नाने तो वाढतो. सहा देह अन्नमयः नाम अन्नस्य विकारः
स आत्मा न भवती, तो देह अन्नमय म्हणजे अन्नाचा विकार असलेला तो आत्मा होत नाही, तो आत्मा होत नाही, कारण तो अन्नाचा विकार आहे. देह हा विकारी आहे आणि आत्मा अविकारी असल्यामुळं देहाला आत्मा म्हणता येणार नाही. म्हणजे काय सांगितलं की आई आणि वडिलांनी खाल्लेलं जे जवस तांदूळ आदी जे अन्न आहे त्या अन्नापासून उत्पन्न झालेलं जे वीर्य आहे त्या वीर्यापासून जो देह उत्पन्न झाला आणि उत्पन्न झाल्याच्या नंतर दुधाधिक अन्नाने जो देह वाढला तो वाढतो असा असणारा तो देह अन्नमय नाम अन्नस्य विकारः असा असलेला तो देह अन्नाचा विकार आहे. तो देह कसा आहे? अन्नाचा विकार आहे, म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. आलं? च आणि या अनंतरम म्हणजे तो उत्पन्न झाल्यानंतर क्षीरादी अन्नेन एव वर्धते म्हणजे क्षीराधिक म्हणजे दुधाधिक अन्नाने वगैरे तो वाढतो. सहा देहा म्हणजे तो देह अन्नमय नाम अन्नस्य विकारः स आत्मा न भवती म्हणजे तो अन्नाचा विकार असल्याने तो देह आत्मा होत नाही. कुतः इति अतः आह, कोणत्या कारणामुळं तो आत्मा होऊ शकत नाही? अन्नाचा विकार असल्यामुळं तो आत्मा होत नाही. आणखी काय कारण आहे त्याला आत्मा न होण्याविषयी? म्हणजे वर काय सांगितलं? फक्त तो अन्नाचा विकार आहे, तो स्थूल देह काय अन्नाचा विकार आहे, त्यामुळे तो काही आत्मा होऊ शकत नाही, तो आत्मा नाही. कोणत्या कारणामुळे तो आत्मा होत नाही म्हटले तर प्राग इति या शब्दाने सांगतात की जन्मनः प्राग च मरणात ऊर्ध्वम तद अभावतः नाम तस्य देहस्य अभावात इति अर्थः. जननः प्राग म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मरणात ऊर्ध्वम मरणाच्या नंतर तद अभावतः त्याचा अभाव आहे किंवा त्याचा अभाव असल्यामुळे नाम तस्य देहस्य अभावात त्या देहाचा म्हणजे स्थूल देहाचा अभाव असल्यामुळे असा अर्थ आहे. जे आत्मा का होऊ शकत नाही तो कोणत्या कारणामुळं? कारण मरण जन्माच्या पूर्वी सुद्धा तो नव्हता आणि तो मेल्यानंतर सुद्धा तो देह राहणार नाही, म्हणून त्या देहाला स्थूल देहाला म्हणजे अन्नमय कोशाला आत्मा म्हणता येणार नाही. जन्मनः प्राक जन्माच्या पूर्वी च आणि मरणात ऊर्ध्वम मरणाच्या नंतर तद अभावतः नाम तस्य देहस्य अभावात त्या देहाचा अभाव असल्यामुळे जन्माच्या पूर्वी आणि मरणाच्या नंतर त्या देहाचा म्हणजे अन्नमय असलेला जो देह म्हणजे स्थूल देह त्या स्थूल देहाचा अभाव असल्यामुळे त्या देहाला आत्मा म्हणता येणार नाही. कुतः इति अतः आह, कोणत्या कारणामुळे तो देह आत्मा होत नाही तर प्राग इति या शब्दाने सांगतो. जन्मनः प्राग च मरणात ऊर्ध्वम तद अभावतः नाम तस्य देहस्य अभावात इत्यर्थः. म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मरणाच्या नंतर त्या देहाचा अभाव असल्यामुळे तस्य स्थूल देहाचा अभाव त्या स्थूल देहाचा अभाव असल्यामुळे तो आत्मा होत नाही. त्याच्याला अनुमान म्हणतात की विवाद अध्यासितः देह आत्मा न भवती कार्यत्वात घटादिवत इति भावः. की वादग्रस्त असणारा देह आत्मा न भवती तो आत्मा होत नाही का? कार्यत्वात तो कार्य असल्यामुळे तो देह हा कार्य असल्यामुळे घटादिवत घटाधिकाप्रमाणे जसं घटाधिक वस्तू ही कार्य असल्यामुळे ते अनित्य आहे तसं देह हा सुद्धा कार्य असल्यामुळे तो अनित्य आहे आणि आत्मा हा नित्य असतो
म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. आलं लक्षात? म्हणजे वादग्रस्त असणारा जो देह तो आत्मा होत नाही. का बरं आत्मा होत नाही? तर कार्य असल्यामुळे. त्याला दृष्टांत दिला की घटाधिवत, की घटाधिकाप्रमाणे. घटाधिक हे जसं कार्य आहे आणि कार्य असल्यामुळे ते आत्मा नाही. कार्य असल्यामुळे ते काय नाही? आत्मा नाही. तसं हा स्थूल देह देखील कार्य असल्यामुळे तो आत्मा होऊ शकत नाही, असा भाव आहे. विवादाध्यासिता देह आत्मा न भवती. वादग्रस्त असणारा जो देह तो आत्मा होत नाही. का? तर हेतू दिला कार्यत्वा, तो कार्य असल्यामुळे. कशाप्रमाणे? घटाधिवत, म्हणजे घट हे जसं कार्य आहे, कार्य हे आत्मा नाही, तसं हे स्थूल शरीर हे कार्य आहे आणि कार्य असल्यामुळे तो आत्मा होत नाही, असा भाव आहे. श्लोक. पितृभुक्त अन्नजादी पितृभुक्त अन्नजादी वीर्यात जातः अन्नेन एव वर्धते देहः सः अन्नमयः न आत्मा प्राक् च ऊर्ध्वं तद अभावतः. तो पितृभुक्त म्हणजे आई वडिलांनी खाल्लेलं. आकडे नाही, वर सरळच ओळ आहे. एक आकडा पूर्ण ओळीवर एक आकडा. तर पितृभुक्त अन्नजादी, तर आई वडिलांनी खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नापासून उत्पन्न झालेलं कोण? जे वीर्य. त्या वीर्यापासून उत्पन्न झालेला हा देह, उत्पन्न झालेला अन्नजातः म्हणजे उत्पन्न झालेला हा देह अन्नेन एव वर्धते, अन्नानेच तो वाढतो. म्हणजे आई वडिलांनी खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नापासून निर्माण झालेलं जे वीर्य, त्या वीर्यापासून उत्पन्न झालेला हा देह अन्नानेच पुढे काय होतो? याची वृद्धी होती, वाढ होते. सहा देह, हा खाली मात्र आकडे टाकावे लागतील. सहा एक आकडा, देहा 2, अन्नमय 3, बाकी सरळच आहे. नात्मापासून 4 टाकून. तर म्हणजे आई वडिलांनी खाल्लेलं जे अन्न आहे, अन्नादिक आहे, त्या अन्नादिकापासून निर्माण झालेलं जे वीर्य, त्या वीर्यापासून उत्पन्न झालेला हा देह म्हणजे स्थूल देह, तो स्थूल देह अन्नानेच तो वाढतो. आणि अन्नाने वाढत असल्यामुळं 6 देह अन्नमय, तो देह कसा आहे? अन्नमय आहे, म्हणजे अन्नाचा विकार आहे. म्हणून न आत्मान किंवा न आत्मा, म्हणून तो काय नाही? आत्मा नाही. कारण प्राक् ऊर्ध्वं तद अभावतः, म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मरणाच्या नंतर त्या देहाचा अभाव असल्यामुळे. जन्माच्या पूर्वी म्हणजे उत्पन्न होण्याच्या पूर्वी आणि नाश झाल्याच्या नंतर त्या देहाचा काय आहे? अभाव असल्यामुळे तो देह आत्मा होऊ शकत नाही. कारण आत्म्याचं 3 कालामध्ये अस्तित्व आहे आणि देहाचं मात्र एकच मध्य काळात अस्तित्व आहे. पूर्वी पण नाही आणि नाशानंतर सुद्धा नाही, म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. बर. पितृभुक्त अन्नजादी वीर्यात जातः अन्नेन एव वर्धते. म्हणजे आई आणि वडिलांनी जे खाल्लेलं जे अन्न आहे त्या अन्नापासून उत्पन्न झालेलं जे वीर्य आहे त्या वीर्यापासून अन्नजातः म्हणजे उत्पन्न झालेला जो देह तो अन्नाने म्हणजे उत्पन्न झालेला देह अन्नानेच त्याची वाढ होते. 6 देह हा तो देह, म्हणून तो देह अन्नमय आहे, म्हणजे अन्नाचा विकार आहे. नात्मा, म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. कारण प्राक् ऊर्ध्वं तदा भावतः, म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मरणाच्या नंतर त्याचा अभाव असल्यामुळे स्थूल देह आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे एक तर तो अन्नाचा विकार आहे आणि दुसरी गोष्ट
उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा अभाव आहे आणि नाशानंतर सुद्धा त्याचा काय आहे? अभाव आहे. अभाव आहे. म्हणून तो आत्मा होऊ शकत नाही. नाही. शंकाकार शंका करतो, म्हणतो अहो हेतू हो असतो. हा जो कार्यत्वात हेतू दिलाय तुम्ही वरच्या अनुमानामध्ये की देह आत्मान भवती कार्यत्वात, कार्य असल्यामुळे, हा हेतू जो आहे तो असू द्या म्हटले. पण साध्यम महाभूत, साध्य मात्र संभवत नाही. साध्य मात्र तुम्ही जे देह आत्मा होऊ शकत नाही. देह आत्मा न भवती, आत्मा न भवती हे जे साध्य दिलं का नाही ते साध्य मात्र संभवत नाही. कारण हे चारवाकाला अनुसरून शंका आहे. कारण तो देहालाच आत्मा मानतो ना, त्याला अनुसरून शंका आहे. विपक्षे बाधक अभावात अप्रयोजकः अयम हेतुः इति आशंक्य. तर विपक्ष म्हणजे काय की पक्ष वर काय सांगितलं होतं की देह आत्मा आहे असा पक्ष आहे ना. आता इथं काय सांगतात, हे देह आत्मा असा नाही, देह आत्मा नाही हा वर सांगितलं ना पक्ष. इथं विपक्ष म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध पक्ष. देह आत्मा आहे तो काय म्हणतो, देह आत्मा आहे हा जो विपक्ष आहे त्या विपक्षामध्ये बाधक अभावात, बाधक म्हणजे दोषाचा अभाव असल्यामुळे अप्रयोजक अयम हेतु अप्रयोजक हा जो हेतू दिलाय तुम्ही तो कार्यत्वात, हा हेतू सुद्धा कसा आहे, अप्रयोजक आहे म्हणजे निष्प्रयोजक आहे. हा हेतू जो आहे तो कसा आहे, निष्प्रयोजक आहे अशी शंका केली असता. म्हणजे काय सांगितलं, तो म्हणतो की तुम्ही जो वर सांगितला पक्ष की देह आत्मा न भवती, देह आत्मा होऊ शकत नाही. पण विपक्षामध्ये तुम्ही आत्मा न भवती हे साध्य मात्र संभवत नाही असं सांगितलं. कारण जो विपक्ष आहे की देह आत्मा आहे हा झाला विपक्ष. हा काय झाला, विपक्ष म्हणजे विरुद्ध पक्ष. त्याच्या देह आत्मा आहे हा झाला विपक्ष. मग आता देह आत्मा आहे याच्यामध्ये बाधक काय, म्हणजे दोष कुठे येतो, तो म्हणतो दोषाचा अभाव आहे. देहाला आत्मा मानण्यामध्ये काही दोष येत नाही. त्याची शंका आहे बरं का, याला धरून आहे ते चार वाकाला धरून. तो म्हणतो देहाला आत्मा मानण्यामध्ये दोषाचा अभाव आहे. अभाव असल्यामुळे अयम हेतु अप्रयोजक म्हणून हा जो हेतू आहे कार्यत्वात, हा जो हेतू दिला तो सुद्धा निष्प्रयोजक आहे. त्याच्यापासून काही देहाला आत्मा तो सिद्ध होणार नाही, निष्प्रयोजक आहे. तर म्हणजे हा हेतू जो दिला तो कसा आहे, निष्प्रयोजक आहे. म्हणजे त्याने काही प्रयोजन सिद्ध होत नाही अशी शंका केली असता. बोला इथं हेतू असतो. शंकाकार अशी शंका करतो की वर जे अनुमान मांडलं की वादग्रस्त देह आत्मा होत नाही, त्याचं जे साध्य आहे ते साध्य आपलं त्याचा जो हेतू आहे तो असू द्या, हेतू हो असतो, हेतू असू द्या. साध्यम माभूत, त्याचं जे साध्य आहे ते संभवत नाही. विपक्षे, कारण विपक्षे म्हणजे देह आत्मा होत नाही हा झाला पक्ष आणि देह आत्मा होतो हा झाला विपक्ष. या विपक्षामध्ये म्हणजे विरुद्ध पक्षामध्ये बाधक अभावात अप्रयोजक अयम हेतु प्रयोजक अयम हेतु अप्रयोजक म्हणजे दोषाचा अभाव असल्यामुळे अयम हेतु हा जो हेतू आहे म्हणजे कार्यत्वात हा जो हेतू आहे तो निष्प्रयोजक आहे अशी शंका केली असता. अशी शंका केली असता त्याला सांगतात की अकृत अभ्यागम आणि कृत विप्रनाश आख्य बाधक सद्भावात मा एवं इति परिहरती. सिद्धांती म्हणतात बाबा तसं जर म्हटलं तर अकृत अभ्यागम
म्हणजे न केलेल्याची प्राप्ती, आणि कृत विप्रनाश म्हणजे केलेल्याचा नाश. हा जो दोष आहे, हा दोष संभवत असल्यामुळे मा एवम तू असं म्हणू नको असा परिहार देतो. म्हणजे त्याने काय सांगितलं होतं की बाबा तुम्ही जो कार्यत्वात हा हेतू दिला तो हेतू आहे तो असू द्या म्हटले, पण जे साध्य तुम्ही सांगता की आत्मा न होती ते काय सिद्ध होत नाही. का बरं? कारण विपक्ष जो आहे, म्हणजे पक्ष कोणता होता की देह आत्मा नाही, विपक्ष म्हणजे त्याच्या विरुद्ध असणारा पक्ष की देह आत्मा आहे. त्या पक्षामध्ये बाधकाचा अभाव असल्यामुळे दोषाचा अभाव आहे. काही दोष नाही याच्यामध्ये, देहाला आत्मा मानण्यामध्ये काही दोष नाही. त्यामुळं हा जो कार्यत्वात हेतू जो दिला तुम्ही तो निष्प्रयोजक आहे. म्हणजे त्याने काही तुमचं प्रयोजन सिद्ध होणार नाही. केवळ कार्य आहे म्हणून तुम्ही त्याला आत्मा म्हणत आत्मा नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे तो निष्प्रयोजक आहे, काही प्रयोजन सिद्ध करणारा नाही. अशी शंका केली असता त्याला सांगितलं की बाबा दोष तू जे म्हणतो की दोष नाही, बाधकाचा अभाव आहे, दोष नाही म्हणजे विपक्षा म्हणजे देहाला जर आत्मा मानला तर दोषाचा अभाव आहे असं जे तू म्हणतोय, तर दोषाचा अभाव नाही. तर अकृत अभ्यागम आणि कृतप्रनाश हे दोन दोष तिथे येत असल्यामुळे तू असं म्हणू नको. आलं? दोष सांगा खाली अकृत अभ्यागम, खाली विस्तार आहेच की त्याचा. अशी शंका केली असता अकृत अभ्यागम कृत विप्रनाश आख्य बाधक सद्भावात मा एवम इति परिहरती. सिद्धांती असं सांगतात की अशी शंका केली असता अकृत अभ्यागम आणि न केलेल्याची प्राप्ती, कृत विप्रनाश म्हणजे केलेल्याचा नाश, केलेल्या कर्माचा नाश, हे या नावाचा दोष संभवत असल्याने तू असं म्हणू नको असा परिहार देतो. पूर्वजन्मन्य सन्नयितत् जन्म संपादयेत कथम भावी जन्मन्य सत्कर्म न भुञ्जितेह संचितम्. तर एतद्देह रूपस्य आत्मनः पूर्वस्मिन् जन्मनि असत्वात् एतद् जन्म हेतु अदृष्ट असंभवे अपि एतद् जन्म हेतु अदृष्ट असंभवे अपि अस्य जन्मनः अपि अंगीक्रियमानत्वात् अकृत अभ्यागमः प्रसज्जेत. एतद् देहरूपस्य आत्मना. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर मानलं तर हा देहरूप जो आत्मा आहे, एतद् म्हणजे हा देहरूप असणारा जो आत्मा, तो आत्मा पूर्वस्मिन जन्मनी असत्वात, पूर्वजन्मामध्ये त्याचं अस्तित्व नसल्यामुळे, म्हणजे उत्पन्न होण्याच्या पूर्वी पूर्वस्मिन जन्मनी म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्याचं अस्तित्व नसल्यामुळं एतद जन्म हेतू म्हणजे ह्या चालू असणाऱ्या हेतू म्हणजे एतद म्हणजे या म्हणजे या चालू असणाऱ्या जन्माला कारण असलेलं जे अदृष्ट म्हणजे पाप पुण्य, ह्या चालू असणारे जे शरीर आता, कारण शरीराच्या उत्पत्तीला काय कशाची गरज असते? अदृष्ट म्हणजे पाप पुण्याची गरज असते. मग एतद जन्म हेतू अदृष्ट असंभवे अपि म्हणजे एतद म्हणजे ह्या जन्माला कारण असणारं जे पाप पुण्य, त्या पाप पुण्याचा असंभव असला तरी देखील म्हणजे असंभव असताना अस्य जन्मनः अपि अंगक्रियमानत्वात् ह्या जन्माचा
अंगीकार केलेला असल्यामुळे अकृत अभ्यागम नावाचा दोष प्राप्त होईल. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की तुझ्या म्हणण्याप्रमाणे बाबा हा जो देह आहे आत्ताचा सध्याचा, मग हा देह पूर्वजन्मामध्ये होता का? नाही, पूर्वजन्मामध्ये नव्हता. आणि त्यामुळं पूर्वजन्मात जे अदृष्ट आहे आता ते त्याला कारण होऊ शकेल का? नाही, कारण तू त्याला मानतच नाही ना पूर्वी. म्हणजे पूर्वकालामध्ये नाही आणि तो नंतरही नाही. मग त्यामुळं आता हा जो चालू जो देह आहे त्या देहाला मागचं अदृष्ट कुठलं? म्हणजे त्या अदृष्टाचा काय झाला? अभाव झाला. मग तरी सुद्धा देह प्राप्त झाला का नाही? मग आता देह प्राप्त झाला म्हणजे न केलेलं कर्म त्याला प्राप्त झालं. न केलेल्या कर्मापासूनच हा देह झाला. म्हणजे पूर्वीचं कर्मच नाही ना, पूर्वी नव्हता तो. पूर्वी नव्हता तरी सुद्धा आता सिद्ध झाला, आता देह झाला, आता हा देह आहे. मग आता त्याला पुण्य कुठलं, त्याला पाप पुण्य कुठलं? म्हणजे त्यांनी न केलेलं पाप पुण्य त्याला आता त्या देहाला आलं का नाही? म्हणजे अकृत अभ्यागम नावाचा दोष आला. न केलेलं पाप पुण्य त्या देहाला प्राप्त झालं, कारण पाप पुण्याशिवाय तर देह नाही. मग त्याने तो पूर्वजन्मात तर तो नव्हता, पूर्वजन्मामध्ये नव्हता. म्हणून आता पूर्वजन्मामध्ये नसल्यामुळं आणि या जन्मामध्ये तर तो देह निर्माण झालाय, हा देहरूपी आत्मा. मग त्याला अकृत अभ्यागम नावाचा दोष येईल का नाही? म्हणजे न केलेलंच कर्म त्याला प्राप्त झालं, न केलेल्या कर्मापासून तो देह झाला असं म्हणावं लागेल. तेच सांगितलं की इथं देहरूपस्य आत्मना, हा देहरूपी जो असणारा आत्मा पूर्वस्मिन जन्मनी असत्वात, पूर्वी जन्मामध्ये त्याचं असत्व असल्यामुळं म्हणजे त्याचं अस्तित्वच नव्हतं. एक जन्म हेतू अदृष्ट असंभवे अपि, म्हणजे या जन्माला कारण असणारं जे अदृष्ट, त्या अदृष्टाचा असंभव असताना अस्य जन्मना अपि अंगीक्रियमानत्वात्, या जन्माचा अंगीकार केलेला असल्यामुळे, या जन्माचा तर अंगीकार केला का नाही? या जन्माचा अंगीकार केलेला असल्यामुळे अकृत अभ्यागम नावाचा काय होईल? दोष प्राप्त होईल. आलं? एतद् देहरूपस्य आत्मनः पूर्वस्मिन् जन्मनि असत्वात् एतद् जन्म हेतु अदृष्ट असंभवे अपि अस्य जन्मनः अपि क्रियमानत्वाद अकृत अभ्यागम प्रसज्जेत. म्हणजे हा देहरूप असणारा जो आत्मा तो पूर्वी म्हणजे जन्म होण्याच्या पूर्वी त्याचं अस्तित्व नसल्यामुळे एतद् जन्म हेतू अदृष्ट असंभवे अपि, म्हणजे या चालू असणाऱ्या जन्माला कारण असणारं जे अदृष्ट जे पाप पुण्य आहे त्याचा असंभव असल्यामुळे अस्य जन्मनः अपि अंगीक्रियमानत्वात्, म्हणजे हा चालू असणारा आत्ताचा चालू असणारा जो जन्म त्याचा अंगीकार केलेला असल्यामुळे अकृत अभ्यागम नावाचा दोष तिथं येतो. अकृत अभ्यागम नावाचा काय येतो? दोष येतो. तथा त्याचप्रमाणे भावी जन्मनी अपि अस्य देहरूपस्य आत्मनः असत्वात् नाम अभावात्, त्याचप्रमाणे भावी जन्मनी अपि अस्य देहरूपस्य आत्मनः, म्हणजे भावी जन्मामध्ये देखील म्हणजे पुढे होणारे जे जन्म आहेत त्या पुढच्या जन्मामध्ये देखील या देहरूपी आत्म्याचा अभाव असल्यामुळे, या देहरूपी आत्म्याचा काय असल्यामुळं अभाव असल्यामुळे पुढे जो होणारा जन्म आहे त्या पुढच्या जन्मामध्ये तरी हा देह आहे का? आता देहरूपी आत्मा आहे का? नाही. म्हणजे या देहरूपी आत्म्याचा काय असल्यामुळं अभाव असल्यामुळं अनुष्ठितयः पाप पुण्य पापयोः, म्हणजे या जन्मामध्ये केलेलं अनुष्ठितयः म्हणजे केलेलं जे पुण्य पाप, पुण्य आणि पाप, त्या पुण्य पापाचा फलभोक्तुः अभावेन,
म्हणजे फल भोगणारा, त्या फल भोगणाऱ्याचा अभाव असल्याने भोगम अंतरेन अपि कर्मक्षय, भोगा वाचून कर्माचा नाश झाला. भोगा वाचून काय झाला? कर्माचा नाश झाला, नाश प्राप्त होईल. आणि हाच कृत विप्रनाश आहे. आणि हाच कृत विप्रनाश नावाचा काय आहे? दोष आहे. म्हणजे तू जर ह्या देहाला आत्मा मानतो तर हा देहरूपी जो आत्मा तो पूर्वी नव्हता. तो पूर्वी होता का? नाही. पण देहाला तर कारण कर्म आहे का नाही? मग ह्या देहाला कारण कुठलं कर्म आलं? म्हणजे ह्याने न केलेलंच कर्म ह्याला कारण झालं का नाही? म्हणजे अकृत अभ्यागम झाला. न केलेलं कर्म ह्याला कारण ठरलं म्हणून अकृत अभ्यागम. बरं, हा देह नष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा हा देह आहे का? नाही. मग त्याने पुन्हा तो देहरूप आत्मा नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे. मग त्याने केलेलं कर्म भोगणारा कोण आहे? कोणीच नाही. म्हणजे केलेल्या कर्माचा आपोआप विनाश झाला. जे पाप पुण्यरूप कर्म करतो का नाही जीव मरेपर्यंत जे काय असेल, मग ते पाप पुण्यरूप जे कर्म केलं त्या कर्माचा भोगावाचा नाश झाला. म्हणजे कृत विप्रनाश नावाचा काय तो दोष येतो. आलं का? तथा म्हणजे त्याचप्रमाणे भावी जन्मनी अपि म्हणजे पुढे म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा पुढे येणाऱ्या जन्मामध्ये देखील पुढे येणाऱ्या जन्मामध्ये देखील अस्य देहरूपस्य आत्मनः असत्वात अभावात नामाभावात म्हणजे देहरूपस्य आत्मना, देहरूप असणारा जो आत्मा, देहरूप असणारा जो आत्मा त्याचा अभाव असल्याने इह अनुष्ठितयोः पुण्यपापयोः फलभोक्तुः अभावेन भोगम अंतरेण अपि कर्मक्षयः प्रसज्जेत. म्हणजे या जन्मामध्ये केलेले जे पुण्यपाप आहे ते पुण्यपाप भोगणाऱ्याचा अभाव असल्याने भोग म्हणजे भोगा वाचून कर्माचा नाश होईल. आणि हा कृत विप्रनाश दोष आहे. भोगापासून कर्माचा नाश प्राप्त होईल. हा कृत विप्रनाश नावाचा दोष आहे. एवं कृतनाश अकृत अभ्यागम रूप बाधक सद्भावात आत्मनः कार्यत्वं न अंगीकर्तव्यम इति भावः. याप्रमाणे कृतनाश म्हणजे केलेल्या कर्माचा विनाश आणि अकृत अभ्यागम न केलेल्याची प्राप्तिरूप जे दोष आहे त्या दोषाचा सद्भाव असल्यामुळे आत्मनः कार्यत्वं न अंगीकर्तव्यम. आत्म्याला कार्यत्व हे अंगीकार केल्या जात नाही असा भाव आहे. म्हणजे केलेल्या गोष्टीचा न केलेल्याची प्राप्ती आणि केलेल्याचा विनाश ह्या दोषाचा संभव असल्यामुळे, हे दोष संभवत असल्यामुळं त्याला कार्यत्व अंगीकार करता येत नाही. म्हणजे आत्म्याला कार्य म्हटलं म्हणजे देहरूपी जो देहाला आत्मा म्हणायचं, त्याला कार्य जर म्हटलं म्हणजे आत्म्याला जर कार्यत्व म्हटलं तर मग कृत अभ्यागम आणि कृत विप्रनाश हे नावाचे दोष येतील. तो म्हटला होता की त्या दोषाचा संभव नाही, कुठला बाधकाचा अभाव असल्यामुळं कार्यत्व हा हेतू अप्रयोजक आहे असं सांगितलं होतं त्याने. एवं कृतनाश अकृत अभ्यागम रूप बाधक सद्भावात आत्मनः कार्यत्वं न अंगीकर्तव्यम इति भावः. म्हणजे याप्रमाणे कृतनाश आणि अकृत अभ्यागम या दोन अकृत अभ्यागम प्राप्तिरूप बाधक म्हणजे दोषाचा सद्भाव असल्याने आत्म्याला कार्यत्व अंगीकारल्या जात नाही असा भाव आहे. त्याला कार्य म्हणता येणार नाही. म्हणजे तो कार्यत्वात हेतू देऊन यांनी काय हेतू दिला होता सिद्धांतांनी की देह आत्मा न भोवती कार्यत्वात. तो म्हणतो कार्यत्वात हेतू राहू द्या
पण देह आत्मा आहे हे विपक्ष हा जो विपक्ष आहे, या विपक्षाला त्याने कार्यत्वात हेतू राहू द्या म्हणत होता. हा पण देह आत्मा आहे, त्याला आत्म्याला कार्यत्वात हा हेतू देऊन चालणार नाही, दोष येतात. कारण दोष येतो. तर श्लोक पूर्वजन्मनी असत न एतत् जन्म संपादयेत कथम भावी जन्मनी असत कर्म न भुंजित इह संचितम. तर पूर्वजन्मनी असत एतत् जन्म म्हणजे याच्यावर एक आकडा. कथम संपादयेत, कथम 2 आणि संपादयेत 3. तर पूर्वजन्मनी असत जन्माच्या पूर्वी म्हणजे जन्माच्या पूर्वी त्याचं अस्तित्व नसल्यामुळे एतत् जन्म हा जन्म जो आहे कथम संपादित, कसा काय संपादन करेल. तर पूर्वजन्मनी असत न एतत् जन्म संपादयेत कथम. तर पूर्वजन्मनी एक आकडा, एतत् जन्म 2, कथम 3, संपादयेत 4, न 5. भावी जन्मनी 1, इह 2, संचितम 3, कर्म 4, न 5 आणि भुंजित 6. आलं. तर पूर्वजन्मनी असत म्हणजे पूर्वजन्मामध्ये याचं अस्तित्व नसल्यामुळे, पूर्वजन्मामध्ये हा जो देहरूप आत्मा आहे त्या आत्म्याचं पूर्वजन्मामध्ये अस्तित्व होतं का? नाही. किंवा जन्माच्या पूर्वी त्याचं अस्तित्व नव्हतं. पूर्वजन्म म्हणा किंवा पूर्वजन्माच्या पूर्वी म्हणा, पूर्वजन्मनी जन्माच्या पूर्वी त्याचं अस्तित्व नसल्यामुळे एतत् जन्म कथम संपादयेत, हा जन्म कसं काय संपादन करेल तो? तर नाही, तर नाही, तो संपादन करू शकत नाही. म्हणजे जन्माच्या पूर्वी, पूर्वजन्मामध्ये म्हणजे जन्माच्या पूर्वी त्याचं अस्तित्व नसल्यामुळे हा जो जन्म आहे, हा जन्म तरी तो कसा काय संपादन करेल, चालू असणारा जन्म. कारण पूर्वजन्मात अस्तित्व नव्हतं त्यामुळे अदृष्ट नाही, अदृष्ट नसल्यामुळे हा देह तरी कसा काय प्राप्त होईल? पाप पुण्यच नाही त्यामुळं. आणि प्राप्त होतो म्हटलं तर अकृत अभ्यागम नावाचा दोष येतो, तर होणार नाही. भावी जन्मनी आणि जो पुढे येणारा जन्म आहे, पुढच्या जन्मामध्ये भावी जन्मनी इह संचितम, या जन्मामध्ये केलेलं जे संचित म्हणजे संपादन केलेलं जे कर्म आहे, संचितम कर्म, इह म्हणजे या जन्मामध्ये जे केलेलं संपादन केलेलं जे कर्म आहे ते कर्म न भुंजित, तो ते भोगणार देखील नाही. कारण कृतप्रणाश नावाचा दोष, म्हणून कृतप्रणाश नावाचा दोष येतो. म्हणून काय येतो? कृतप्रणाश नावाचा दोष येतो. भावी जन्मनी म्हणजे पुढे होणारा जो जन्म आहे त्या जन्मामध्ये इह संचितम कर्म म्हणजे या जन्मामध्ये केलेले जे संचित म्हणजे कर्म आहे, त्या जन्मामध्ये संपादन केलेलं जे संचितम म्हणजे संपादन केलेले जे कर्म आहे ते कर्म तो भोगणार नाही. ते असत कुठे जायचं? भावी जन्मनी असत, भावी जन्मामध्ये त्याचं अस्तित्व नसल्यामुळं, हा देहरूपी आत्मा त्या आत्म्याचं अस्तित्व नसल्यामुळं तो कर्म
म्हणजे करता भोक्ता मानतो ना तो. आत्मा देहच आत्मा आहे, तो करता भोक्ता आहे, आत्मा करता भोक्ता असं मानतो ना. मग त्या करता भोक्ता असणाऱ्या आत्म्याला याचा नाश झाला, म्हणजे केलेल्या कर्माचा त्याला आपोआप नाश झाला, अन्न केलेल्या कर्माची त्याला प्राप्ती झाली असं बरं. पूर्वजन्मनी असत एतत् जन्म कथम संपादयेत न, म्हणजे जन्माच्या पूर्वी त्या देहरूपी आत्म्याचं अस्तित्व नाही. मग एतत् जन्म कथम संपादयेत, हा जन्म कसा काय संपादन करू शकेल तो, तर न म्हणजे करू शकत नाही. भावी जन्मनी असत, आणि भावी जन्मामध्ये म्हणजे मरणाच्या नंतर सुद्धा असत, त्याचं अस्तित्व नाही. मग इह संचितम म्हणजे या जन्मामध्ये केलेले जे कर्म आहे, जे की संचित आहे, संचित कर्म आहे, न भुंजित म्हणजे ते भोगणारही नाही. म्हणजे जन्माच्या पूर्वी नसल्यामुळे तिथं अकृत अभ्यागम दोष, आणि मरणाच्या नंतर केलेल्या कर्माचा नाश म्हणजे इथं कृतविप्रनाश दोष येतो. म्हणजे पुढे येणाऱ्या जन्मामध्ये त्याचं अस्तित्व नसल्यामुळं पुढचे येणारे जन्म जे आहेत, जे जन्म आहे त्या जन्मामध्ये त्याचं अस्तित्व नाही. हा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं अस्तित्व नाही, मग तो केलेल्या कर्माचा त्याला नाश झाला आपोआप. हो. कुंडली करणारी ठरस ज्ञानदेव भगवान